बातमी नाशिक बंद आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील कोळम येथील आवरे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून घरातील महिलांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोने चांदीचे दागिने आणि कपाटामधील 50,000 रुपये रोकड ही चोरून नेली आहे। उकाड्यामुळे आवारे कुटुंबातील पुरुष घराबाहेर ओट्यावर झोपलेले असताना चाकूचा धाक दाखवून दरवाजा खोलण्यास भाग पाडण्यात आलं आणि त्यानंतर दरोडेखोरांनी घरात झोपलेल्या 4 वर्षांच्या चिमुरडीच्या गळ्यावर चाकू लावून महिलांना मारहाण करत ही जबरी लूट केलेली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। पोलिसांनी तात्काळ या दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते। तर या सगळ्या संदर्भात पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे पाहूया। येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कोळम बुद्रुक या गावात रात्री 1:30च्या सुमारास 3 ते 4 चोरट्यांनी एका कुटुंबाच्या घरी जाऊन घरफोडी केली। त्यामध्ये त्यांचं जवळपास 2 तोळे सोनं गेलेलं आहे आणि त्या घटनेमध्ये त्यांना थोडी मारहाण पण झालेली आहे। तर या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत। एफएसएल टीम डॉग स्क्वॉडला बोलवण्यात आलेला आहे आणि लवकरच या आरोपीचा आम्ही शोध